नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीमध्ये सदैव अग्रेसर असणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे नांदेड जिल्ह्याचे झुंजार नेते म्हणून सर्वदूर परिचित असलेले दिगंबर आनंदराव पाटील कुरे हे प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार 30 जून रोजी वरवंट तालुका हदगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी मागील 30 वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील विविध शाळेत आपली उत्कृष्ट सेवा बजावली व त्याचबरोबर शैक्षणिक चळवळीत काम करताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत जिल्हा सरचिटणीस म्हणून शिक्षकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिले. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा आज संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रांत अध्यक्ष मधुकरराव उन्हाळे हे होते, तर उद्घाटक म्हणून आमदार बालाजी कल्याणकर हे होते. 17/8/2025 रोजी हा जो कार्यक्रम सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल प्रथमतः महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे स्वतःच्या आभारी आहे. एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतःच्या अजन्म ऋणी राहील आणि असंच संघटनेचं काम करत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आमचे नेते मधुकररावजी उन्हाळे सर व त्यांच्या अधिपत्याखाली असणारे आमचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित राहून माझा एवढा मोठा कार्यक्रम सोहळा केला. या कार्यक्रमाला आमदार साहेबांना उपस्थित ठेवण्याचं त्यांनी नियोजन केलं. त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे. एवढंच या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद. सगळेजण कार्यक्रमाला पाऊस असताना सुद्धा आलेले आहेत आणि सर्वांनी कार्यक्रम आणि खरं म्हणजे आम्ही काहीच केलेलं नाही. आम्हाला कार्यक्रम कुठे आहे कालच्या काल माहिती झालं. त्यामुळं सगळ्यांनी कार्यक्रम आमचा केलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार. सकाळी गेल्या 30-35 वर्षापासून मित्र दिगंबर पाटील कुरे यांचा सेवापूर्तीच्या निमित्ताने कार्यगौरव सोहळा या ठिकाणी महाराष्ट्राचे शिक्षक परिषद जिल्हा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. सरांच्या बद्दल बोलायचं झालं, अत्यंत मितभाषी, प्रामाणिक, निष्ठावान, समर्पित भावनेनं काम करणारा कार्यकर्ता, कुठल्याही फळाची अपेक्षा न करणारा, इतरांना वेळोवेळी मदत करणारा हा आमचा सहकारी. या शैक्षणिक क्षेत्रातून जवळपास 37 वर्ष 6 महिने 10 दिवस सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झालेल्या आहेत. त्यानिमित्ताने